हे सगळं झाल्यानंतर आता भूसंपादन चालू झालं, भूसंपादनाला पैसे आले, राज्य सरकारने जे 500 कोटी दिले होते त्यातले किंवा केंद्र सरकारनं काही पैसे जमा केले होते त्यातले पैसे खर्च झाले, बरेचसे पैसे, आणि भूसंपादन चालू झालं. सगळं झाल्यानंतर प्रकल्पाची फाईल आता अंतिम मंजुरी व्हायची ती राहून गेली. दरम्यानच्या काळात 2019 ची लोकसभा निवडणूक लागली. दुर्दैवानं पराभव झाला. सगळं काय शिजवून रेडीमेड तयार ठेवलं होतं. रेल्वे बोर्डाच्या चेअरमनकडे फाईल तयार होती. त्यांनी फक्त मंत्रालयातून मंत्र्यांबरोबर किंवा PM बरोबर बसून त्याच्यावर एक अंतिम मंजुरी घ्यायची होती, ती राहिली होती. मग त्याच्यानंतर दुर्दैवानं मला असं सांगावंसं वाटतं, खेदानं आजपर्यंत त्या फाईलच्या संदर्भामध्ये अनेक चर्चा, तर्क वितर्क लढवले गेले. कोणी कुठल्या पद्धतीनं फॉलोअप करतोय, कोण कसल्या पद्धतीने फॉलोअप करतोय, परंतु त्याच्यानंतर फाईल म्हणून, प्रोजेक्ट म्हणून काही झालं नाही. नंतरच्या काळामध्ये रेल्वे मंत्र्यानं ठरवलं की हा प्रकल्प वाघोलीवरून सरळ नगर मार्गे शिर्डी न्यायचा आणि शिर्डीवरून नाशिकला, अशा प्रकारचं काहीतरी फॅड मध्ये आलं. मग रेल्वे मंत्र्यांनी हट्ट धरला की नाही, आता आपल्याला शिर्डी मार्गेच जायचं आहे. अनेक लोक भेटले, मी भेटलो, पण 2020-21 पासून 20-21च्या दरम्यान जो मार्ग त्यांनी मनामध्ये आणला तो आजपर्यंत तसाच आहे. आम्ही सगळेजण वेड्यासारखे रेल्वे आमची ह्या भागातून गेली पाहिजे, पण ती केव्हाच तिकडनं गेलेली होती. दुर्दैवानं वेळेवर व्यवस्थित पाठपुरावा झाला नाही. लोकांचा रेटा असताना सुद्धा लोकांनी संयुक्तिकपणे ताकद दाखवला पाहिजे होती, आंदोलनाचा मार्ग निवडायला पाहिजे होता, तो झाला नाही. परिणामी छत्रपती शिवरायांच्या भूमीला टाळून दुसऱ्या बाजूने रेल्वे जाते. हे आपल्या ह्या परिसरातील उत्तर पुणे जिल्ह्याचं खूप मोठं दुर्दैव आहे.